नमस्कार. न्यूज मेकर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पोलखोल वास्तववादी सत्याची या विषयाअंतर्गत संडे स्पेशल मध्ये आज आपण आंदोलन संपले, स्वराज्याचे शिलेदार का भिडतायत या विषयाअंतर्गत महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न समजून घेण्याचं काम करणार आहोत आणि यासाठीच या सखोल आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या विषयाचा सांगोपांग आढावा घेण्याचं काम करणार आहोत. म्हणूनच स्वराज्याचे शिलेदार का भिडतायत, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये निर्माण होणारी दुही आणि दोन्ही समाजाच्या असणाऱ्या समस्या या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत. खरं तर महाराष्ट्रामध्ये आरक्षणाला शुभारंभ कधी झाला, त्याचं वाटचाल कशी राहिली यासहित मनोज जरांगे यांचं 29 ऑगस्ट रोजी सुरू झालेलं आंदोलन समाप्तीला गेल्यानंतर आपल्या हाती काय मिळालं असा स्टार्ट टू एंड आपण सगळा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1902 साली राजश्री शाहू महाराजांनी महाराष्ट्रात सर्वात प्रथम आरक्षणाला शुभारंभ केला आणि समाजातील विविध दुर्लक्षित, दुर्बल आणि अशिक्षित लोकांच्या समुदायांना आरक्षण देण्याचं काम कोल्हापूर संस्थानामधून झालं आणि त्याची मुहूर्तमेढ आरक्षणाची कोल्हापूरमध्ये रोवली गेली. 1902 साली महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आरक्षण 2024 म्हणजे गेली 112 वर्ष ही आरक्षणाची आणि संघर्षाचा काळ महाराष्ट्र भोगत आहे आणि याचा संघर्ष घेत आहे. या सर्व गोष्टीचा आढावा घेतला तर स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्याच्या पूर्वी आरक्षणाच्या बाबतीत काय घडलं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 1902 मध्ये संस्थानामार्फत राजश्री शाहू महाराज यांनी समाजातील दलित आणि ओबीसी चळवळीतील समाज बांधवांना शिक्षणामध्ये आरक्षण लागू केलं. त्यानंतर 1919 मध्ये ज्यावेळेस आरक्षणाची दर 10 वर्षांनी पुनर्रचना करण्याची गरज 1919 मध्ये इंग्रजांच्या कार्यकाळातील कायद्यानुसार करण्यात आली आणि त्यानुसार 1928 रोजी सायमन कमिशनची निर्मिती केली. सायमन गो बॅक या नावाने काँग्रेसने दिलेल्या घोषणा असतील किंवा स्वातंत्र्यवीरांच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या नोंदीचा विचार केला तर सायमन कमिशनच्या विरोधात देशात काँग्रेसनं उठवलेलं आंदोलन, परंतु याच दरम्यानच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सायमन कमिशनला एक रिपोर्ट दिला आणि तेथून एससी आणि एसटी समाजाचं आंदोलन आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला. 1928 पासून एससी आणि एसटी समुदायाला आरक्षण होतं, परंतु अन्य समुदायाला आरक्षण नव्हतं, जे 1980 मध्ये थेट मंडल आयोगाच्या मार्फत देण्यात आलं आणि त्यानंतर खरी आरक्षणाची लढाई सुरू झाली. आणि या सर्व गोष्टींचा मराठा आरक्षणाशी कसा संबंध आहे याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहोत. सर्वात अगोदर राज्यघटनेमध्ये आरक्षणाची मर्यादा 51% वरती जाता येत नाही असं इंदिरा साहनी केसमध्ये राज्य शासनाच्या वतीने दाखल करण्याच्या याचिकेवरती उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. म्हणजेच काय की 51% वरती आरक्षण हे घटनाबाह्य आहे. 51% आतमध्येच तुम्हाला आरक्षण देणं गरजेचं आहे आणि हे आरक्षण तुम्हाला देताना महाराष्ट्रामध्ये नक्की काय अडचणी आहेत, महाराष्ट्रामध्ये नक्की काय अडचणी आहेत आणि मराठा आरक्षणाचा संघर्ष का सुरू आहे या विषयावरती जाण्या अगोदर महाराष्ट्रामध्ये सध्या असलेले लागू आरक्षणांची टक्केवारी आपण पाहणं गरजेचं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांनी लागू केलेले ईडब्ल्यूएसचं आरक्षण जे घटनेचे 103व्या घटनादुरुस्तीनुसार केलेलं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बलांचं हे 10% आरक्षण सुरू आहे. एसटीचं 7.5चं आरक्षण चालू आहे. एससी समुदायाचं 15% आरक्षण चालू आहे आणि 27% ओबीसी समुदायाचं आरक्षण सुरू आहे. म्हणजेच काय की 10%च्या आरक्षण वाढीमुळे ही 51%ची मर्यादा वाढलेली आहे. म्हणजेच यातून शक्यता मराठा आरक्षणाला आरक्षणाची मर्यादा वाढल्यानंतर आरक्षण मिळणं सहज शक्य आहे. या सर्व गोष्टीमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता, पुन्हा संजीवित होण्याची शंका व्यक्त करण्यापेक्षा ही आशा आहे असं म्हणावं लागेल. मराठा आरक्षणाच्या बाबतीत 1928 सायमन कमिशन नंतर 1955 मध्ये कालेलकर समितीच्या मार्फत केंद्र शासनाच्या वतीने मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. परंतु या समितीने स्पष्ट शब्दांमध्ये मराठा समाज हा मागासलेला आहे हे म्हणणं नाकारलं
त्यामुळे 1961 साली राज्य शासनाला आलेल्या आदेशानुसार समिती नेमणे हे क्रमप्राप्त होते आणि 1961 मध्ये राज्य शासनाने बी डी देशमुख समिती नेमली. त्यांनीही मराठा समाजाचं मागासत्व नाकारलं. त्यानंतर 1980 मध्ये जे आपण पूर्वी म्हटलं की ओबीसी समाजाला ज्या मंडल आयोगामध्ये आरक्षण मिळालं त्या मंडल आयोगाच्या शिफारशीमध्ये ही मराठा समाज हा मागासलेला आहे असं सिद्ध होत नाही असं स्पष्ट नमूद करण्यात आल्यामुळे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आला नाही. परंतु मराठा समाजाची उपजात कुणबी हा ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आला. म्हणजेच विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये मराठा समाजातील ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत, ज्यांचा उपजीविका शेतकरी आहे, अशा मध्यम आणि आर्थिक गरीब लोकांचा समावेश कुणबीमध्ये करण्यात आला. हा समुदाय संख्येने लहान असल्यामुळे ओबीसी समुदायाच्या वतीने याबाबत विरोध करण्यात आला नाही 1980च्या कुणबी समावेशाबाबत. परंतु आता सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं ही शासनाची भूमिका ओबीसी समाजाला आपल्या हक्कावरती अतिक्रमण असल्याची भावना निर्माण होते आणि मध्यरात्री निघणारे GR ही मराठा धार्जिन सरकारची लक्षणे आहेत असं वाटतंय. म्हणून खरी महाराष्ट्रातील हे स्वराज्याचे शिलेदार भिडतायत का हे आपण पाहणं गरजेचं आहे. 1980 मध्ये सुद्धा मराठा समाजाला मागासलेपण नाकारलं. त्यानंतर 2000 साली राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानेही मराठा समाज मागासलेला नाही याची स्पष्ट शब्दात उल्लेख करून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देता येणार नाही याचा उल्लेख केला. त्यानंतर 2001 ला राज्य शासनाच्या खत्री आयोगाचाही तोच रिपोर्ट आला आणि 2008 ला बापट आयोगाचाही तोच रिपोर्ट आला. म्हणजे की केंद्रीय आणि राज्य स्तरावरच्या 6 समित्यांमध्ये मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध होत नसतानाही बहुसंख्य असलेल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी हेतुपुरस्पर आणि घटनाबाह्यरित्या राज्य शासन कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाची फसवणूक करत आहे की काय अशी भूमिका आणि अशी भावना मराठा समाजामध्ये आणि अन्य समाजामध्ये बळावत आहे. परंतु या सर्व गोष्टीचा विचार करता हे खरंच महाराष्ट्रामध्ये शांतताप्रिय वातावरण राखण्यास योग्य आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. मराठा समाजाला आरक्षणाची ज्यावेळेस मागणी करण्यात आली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंजाबराव देशमुख यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये कलम 340 हा मुद्दा हा दिलासादायक आहे आणि याला एकच मार्ग आहे असं आजच्याच तारखेला वाटतं. कारण कलम 340 नुसार मराठा समाजाचं मागासलेपणही सिद्ध होईल आणि त्यांना घटनात्मक आरक्षणही देणं शक्य होईल. परंतु यासाठी काय करणं आवश्यक आहे हे खरं मराठा समाजातील तळागाळातील सर्व जनसमुदायाला समजण्यासाठी या कलम 340चं विश्लेषण करणं अत्यंत गरजेचं आहे. कलम 340 नुसार राष्ट्रपतीच्या वतीने एक समिती नेमणं गरजेचं आहे. त्यांचा अहवाल येणं गरजेचं आहे. तो अहवाल संसदेच्या, पुन्हा स्पष्ट सांगतो, संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या पटलावरती ठेवून त्याला मान्यता घेऊन मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करणं गरजेचं आहे. म्हणजे आज मराठा समाजाचं आरक्षणाची मागणी जी राज्य शासनाच्या बरोबर आहे हे किती घटनात्मक आहे याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण आपण चुकीच्या दिशेने तर जात नाही आणि मराठा समाजातील आपल्या बांधवांना बळी देण्याचं काम करत नाही का हे विचार करण्याची गरज आहे. कलम 340 नुसारच जर तुमचं मागासलेपण सिद्ध होणार असेल तर आपण राज्य शासनाला वेठीस धरण्याची गरज नाही याची जाणीव आंदोलनकर्त्यांना होण्याची गरज आहे. राज्य शासनाच्या वतीने भले कुणबी प्रमाणपत्र दिली जातील, मागासलेपण सिद्ध केलं जाईल, परंतु हे सर्वोच्च न्यायालयात टिकेल का हा खरा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं होकारात्मक उत्तर येण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे मराठा समाजातील समुदायाने लक्षात घेण्याची गरज आहे. जनसंख्येच्या समान विचार केला तर एका बाजूला ओबीसी आणि एका बाजूला मराठा. जनसमुदायाची टक्केवारी विचार केला तर जनसमुदाय महाराष्ट्रातील किमान 88% जनसमुदाय हा ओबीसी आणि मराठा आहे. मग या दोन समुदायामध्ये भांडण लावणं ही कुणाची भूमिका आहे हे खरंच पुरोगामी महाराष्ट्रातील लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून आंदोलन संपले, स्वराज्य शिलेदार का भिडतायत याच शीर्षकाअंतर्गत आपण हे विश्लेषण करत आहोत. विषय थोडा नोंदीचा असल्यामुळे आपल्याला कंटाळवाणा वाटत असला तरी महाराष्ट्राच्या
सामाजिक स्वास्थ्यासाठी हे गरजेचं आहे। बर, या मराठा आरक्षणाच्या मागणीला शुभारंभ कधी झाला हे आपण पाहण्याची गरज आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेलं मराठा आरक्षण 2021 मध्ये रद्द केलं। त्यानंतर मराठा आरक्षणाची दाहकता आणि मराठा मूक मोर्चा यांच्या आंदोलनामुळे सुरू झालेले आणि कोरोनाच्या अगोदरचे मूक मोर्चे, कोपर्डीचे हत्याकांड, मराठा समाजाच्या भावना याची जाणीव मूक मोर्चातून महाराष्ट्रातल्या जनतेला झाली। परंतु मराठा आरक्षणाचा शुभारंभ आणि मागणी कधी झाली हे पाहणं गरजेचं आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने याची दखल घेऊन कैलासवासी अण्णासाहेब पाटील वैज्ञानिक विकास महामंडळ निर्माण करण्यात आलं। हे कैलासवासी अण्णासाहेब पाटील कोण, त्यांच्या नावाचा काय एवढा महत्व देऊन या विकास महामंडळाला महत्व दिलं आहे, तर याची पार्श्वभूमी पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की 1981 मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मुंबईमध्ये पहिला मोर्चा काढणारा मराठा समुदायाचा तरुण म्हणून कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचा उल्लेख केला जातो। आणि 12 मार्च 1982 साली मुंबईमध्ये मराठा समाजाचा पहिला मोर्चा निघाला आणि त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षणासह 11 मागण्या करण्यात आल्या होत्या। त्यापैकी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं ही प्रमुख मागणी। ही मागणी घेऊन बाबासाहेब भोसले यांच्याकडे, जे तत्कालीन मुख्यमंत्री होते, यांच्याकडे निवेदन देण्यात आलं आणि काही दिवसामध्ये सरकार पडलं। परंतु समुदायाचा रेटा, समुदायाचा दबाव आणि समाजाची आपण दिशाभूल करतोय की काय अशी आत्मभावना झाल्यामुळे त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आपला जीव गमावला। तो महाराष्ट्राच्या आणि मराठाच्या आरक्षणाचा पहिला बळी समजावा लागेल। कारण त्या माणसाला जे दुःख होतं, ज्या अतीव यातना होत्या, त्याची जाणीव त्याने आत्महत्यातून करून दिली की मी माझ्या समाजाला न्याय देऊ शकलो नाही, ही भूमिका त्याच्या मनात सल होते। आणि कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांची आत्महत्या हा मराठा आरक्षणाचा पहिला बळी मानला पाहिजे। या सर्व गोष्टींचा विचार करता 1981 रोजी मराठा आरक्षणाची मागणी झाली। या मागणीमध्ये आणि आज मनोज जरांगेंचं आंदोलन संपल्यानंतरही तीच मागणी होणं, 40 वर्षाच्या काळामध्ये आपण काय काय कमवलं आणि काय गमवलं मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये हे पाहण्याची गरज आहे। जालना जिल्ह्यातील आंतरवाली गावामध्ये मनोज जरांगे या मराठा तरुणाच्या व्यक्तीच्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा चर्चेत आला, अजेंड्यावरती आला। परंतु या मराठा आरक्षणाचं फलित काय आहे याचा चर्चा करण्याची गरज आहे। या उपोषण आंदोलनांमध्ये काय चर्चा झाली आणि त्यांच्या मागण्या काय आहेत याच्यावरती विचार करण्याची गरज आहे। यामध्ये मराठवाड्यातील 29 ऑगस्ट 2023 रोजी मराठवाड्यातील 5 जिल्ह्यातील मराठा समाजाचा कुणबी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी सुरू झालेलं आंदोलन, त्यानंतर 7 जणांचं उपोषणानंतर 2 सप्टेंबर रोजी लाठी हल्ला आणि लाठी हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये उफाळलेला उद्रेक, जनसमुदायाचा वाढता पाठिंबा, गावोगावी बंद राहणं, शहरामध्ये बंद पाळणं आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागणं, या सर्व गोष्टीतून 2 गोष्टी समोर आल्या की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निघालेला GR आणि 7 नोव्हेंबर 2004 रोजी ही राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आलेला GR मराठा आणि कुणबी एकच आहेत। या 2 गोष्टी न्यायालयामध्ये टिकणं अशक्य आहे। 2004 ची घटना या आंदोलनाच्या निमित्ताने प्रकाश झोतात आली असली तरी त्यालाही चॅलेंज होऊ शकतं आणि मध्यरात्री काढलेले GR, सरसकट कुणबी प्रवेश आणि कुणबी प्रमाणपत्र, निजामकालीन उल्लेख, वंशावळी अशा कायदेशीर कसोटीत सोयीच्या ठरणाऱ्या वाक्यरचना राज्य शासनाच्या वतीने करण्यात आल्या असल्या तरी हा GR नाकारला जाणार आहे हे याची जाणीव राज्य शासनाला आहे। म्हणून राज्य शासन दबक्या पावलांनी पावलं टाकत आहेत की काय अशी शंका होती। सर्वात अगोदर कुणबी आणि मराठा या 2 प्रवर्गाचा विचार केला तर कुणबी आणि मराठा यामध्ये रोटीबेटी व्यवहार केला जातो। परंतु मराठा हा 96 कुळी क्षत्रिय समाजाचा समजला जातो आणि कुणबी हा शेतकरी समाजाचा समजला जातो। सामाजिक स्तराचा विचार केला तर मराठा व समाजाचं स्थान वरती समजलं जातं आणि कुणबी हा कष्टकरी विदर्भ मराठवाड्यातला असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या पट्ट्यामध्ये त्यांची रोटीबेटी व्यवहार नसल्यामुळे हा वेगळा भाग मानला जातो।
कायदेशीर दृष्ट्या कुणबी आणि मराठा एक आहे असं सिद्ध करण्यात आलं तरी मराठा समाज हा 96 कुळी मराठा आणि कुणबी या दोन स्तरावरती वरती आणि खालती अशी रचना करत असल्यामुळे सामाजिक स्तरीकरणामध्ये कुणबी या प्रवर्गाला उच्च प्रवर्गाच्या समसमान राखता येत नाही आणि 32% समाज हा महाराष्ट्रातील मराठा समाज जर 27%च्या आरक्षणामध्ये ज्या आरक्षणामध्ये अगोदरच 52% समुदाय यामध्ये आहे त्यामध्ये 32% जर समुदाय समाविष्ट करण्यात आला तर त्या 27% आरक्षणामध्ये त्या 27% आरक्षणामध्ये एवढा मोठा जनसमुदाय कोणत्या अपेक्षा पूर्ण करू शकेल याचाही विचार करण्याची गरज आहे। मनोज जरांगे यांचं आंदोलन संपलं, त्या 5 मागण्या कोणत्या होत्या जर ते विचार केला तर आज आंदोलनाने काय फलित मिळालं। 31व्या दिवशी आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावेत, गुन्हे मागे घ्यावेत, संबंधित अधिकारी निलंबित करण्यात यावेत आणि उपोषण सोडण्याच्या अटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री दोन्ही राजे या सर्व गोष्टीचा विचार केला तर फक्त आणि फक्त अधिकारी निलंबित आणि गुन्हे मागे घेणे या 2च आश्वासक गोष्टी राज्य शासनाच्या वतीने कमिट करण्यात आलेली मुख्य मागणी 30व्या दिवशी कुणबी प्रमाणपत्र याला सरळ सरळ राज्य शासनाने अहवालानंतर यावरती विचार केला जाईल। 30 दिवसानंतर अहवाल आल्यावरती याचा विचार करावा लागेल असं तोडकं उत्तर देणं आणि उपोषण सोडण्यास फक्त आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणं म्हणजेच मनोज जरांगे यांच्या पदरी काय पडलंय हे खरं पाहण्याची गरज आहे आणि समुदायाने समाजाने विचलित न होता यावरती योग्य तोडगा काढण्यासाठी कोणत्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे। राज्य शासनाला धारेवर धरण्यापेक्षा राज्य शासनाच्या मदतीने केंद्रीय स्तरावरून मराठा आरक्षणासाठी ज्या हालचाली आवश्यक आहेत ते करणं गरजेचं आहे आणि योगायोगाने दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र एक पक्षीय एक वन नेशन वन पार्टी असे सरकार सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि हाच तो योग्य काळ आहे ज्या काळामध्ये मराठा समाजाचा 40 वर्षाचा संघर्ष संपू शकतो। 51% मर्यादा ही ओलांडलेली आहे आणि त्यामध्ये सामाजिक स्तरीकरण मागासलेपण हे सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्रीय स्तरावरती आहे। म्हणून या सर्व प्रश्नाचा तोडगा केंद्रीय स्तरावरून काढण्याची गरज आहे याची जाणीव मराठा समुदायाला होण्याची गरज आहे। ओबीसी आणि मराठा हे बांधव शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून 12 बलुतेदार म्हणून एकत्र लढले वाढले आणि आजही राहत आहेत, परंतु कोणत्याही राजकीय हेतूसाठी या 2 समुदायाने आपापसात भिडणं हे कदाचित महाराजांनाही पटणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकांचे आराध्य दैवत आहेत आणि महाराजांचे विचार घेऊन राज्यातील राजकीय लोक जरी भांडवल करत असले तरी प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात आणि तन मन धन मे शिवाजी अशी परिस्थिती असताना शिवाजी महाराजांची हे मावळे आपापसात का भिडवत आहेत याचा विचार महाराष्ट्रातील जनतेने करण्याची गरज आहे। म्हणून आंदोलन संपले, शिवरायांचे मावळे स्वराज्य शिलेदार का भिडतायत या विषयाअंतर्गतच आपण आज चर्चा करत आहोत। समाजातील विविध गटांना पेटवण्याचं काम राजकीय आणि सामाजिक संघटना करतील, परंतु आपलं सामाजिक स्वास्थ्य स्वारस्य आणि सामाजिक शांतता राखण्याचं काम जे छत्रपतींनी आपल्याला दिलेलं आहे हे मावळ्यांनी कडेकोट पाळण्याची गरज आहे। मनोज जरांगे ही तेच सांगता आहेत की समाजामध्ये कोणालाही विरोधात बोलण्याची गरज नाही, आपल्या मागण्या मान्य करण्याची गरज आहे। म्हणजे सामाजिक स्वास्थ्य बिघडून देऊ नये ही मराठा आणि ओबीसी समुदायाची असलेली मागणी याच्यावरती राजकारण्यांनी भाकरी भाजण्याची जी आस लावलेली आहे त्याला थांबवण्यासाठी आज आपण प्रेक्षकांच्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। सरते शेवटी या विषयाचं सोल्युशन काय आहे, या विषयाला येस कसे मिळेल, मराठा आरक्षण कसं मिळू शकतं यावरती आपण चर्चा करणार आहोत। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या घटनेतील शक्यता काय आहेत हा खरा प्रश्न आहे। कलम 340 नुसार मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे, परंतु यासाठी घटनेत काही तरतुदी आहेत ज्यामध्ये राष्ट्रपती यांच्याकडून एक समिती गठीत करणं, त्यांनी अहवाल मागवणं, सर्वेक्षण करणं आणि राष्ट्रपतीकडे सादर करणं, राष्ट्रपतीने तो अहवाल लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करणं आणि त्या अहवालानुसार मागासलेपण सिद्ध करणं आणि त्यानंतर या मागासलेपणाच्या
आधारावरती मराठा समाजाला आरक्षण देणं ही एक शक्यता आहे। आणि 1 जून 2004 चा जो अध्यादेश आहे यामध्ये मराठा आणि कुणबी एकच आहेत, हा जर जी आर आपण ग्राह्य धरला, कदाचित तो चॅलेंज केला जाईल, त्याच्यावरती विचार करण्याची गरज नाही। आणि रोहिणी आयोगाचा अहवालही आलेला आहे की मराठा आणि कुणबी एक आहेत। परंतु या समुदायाचा जर आपण कुणबी म्हणून सरसकट ओबीसी मध्ये समावेश केला तर महाराष्ट्रातील किमान 70% जनता ही ओबीसी म्हणून गणली जाईल। आणि ही 70% जनता ओबीसी मध्ये कन्वर्ट होताना त्यांना 27% आरक्षण देणं हे घटनाबाह्य आहे। म्हणून घटनेची जी नरेंद्र मोदी यांनी ईडब्ल्यू आरक्षणाच्या निमित्ताने ओलांडलेली 50%ची मर्यादा आणखी मर्यादा ओलांडणं शक्य आहे। आणि कुणबी समुदायासाठी स्वतंत्र NT-D आणि NT-C असा जो प्रवर्ग करण्यात आलेला आहे, तशाच प्रमाणात ओबीसी A-B जे SC-BC आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलं होतं, तेच ओबीसी A, ओबीसी 2B किंवा C असं कन्वर्ट करून देणं शक्य आहे। म्हणजे 50%ची मर्यादा ओलांडून ओबीसी अंतर्गतच तुम्हाला मागासलेपण सिद्ध करून आरक्षणाची मर्यादा ओलांडणे शक्य आहे। स्वतंत्र आरक्षण कायमच चॅलेंज होणार, वेगळ्या प्रवर्गातलं दिलेलं आरक्षण कायमच चॅलेंज होणार, कारण मागासलेपण सिद्ध करणं ह्या किचकट गोष्टी आणि रखडलेली जनगणना हा मागासलेपण सिद्ध करण्यास जनशंका ही एक मोठी अडचण आहे। परंतु या सर्व महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा न करता कायमच राज्यकर्त्यांकडून या विषयाला वेगळी दिशा देण्याचं काम केलं जात आहे। गेली 3 वर्ष मराठा समाज शांततेने ही मागणी करत आहे, याची जाणीव राज्यकर्त्यांना होण्याची गरज आहे। परंतु फक्त आणि फक्त राजकारणामध्ये मशगूल असलेल्या राज्यकर्त्यांना हे कधी कळेल हा खरा प्रश्न आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेलं 16% आणि 11%चं आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही, याची जाणीव सर्वांना आहे। आणि ते का नाकारलं गेलं याचेही कारण समाजासमोर येण्याची गरज आहे। सर्वात अगोदर 11% मराठा समाजाला आणि 5% मुस्लिम समुदायाला देण्यात आलेलं पृथ्वीराज चव्हाण यांचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात समिती अवैधरित्या गठीत केल्याच्या कारणास्तव नाकारलं गेलं। आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने गायकवाड कमिशन आयोगाच्या अहवालाच्या आधारावरती जे 11% आरक्षण देण्यात आलं होतं तेही समिती घटनाबाह्य आणि वैध कारण नसल्याचं, मागासलेपण सिद्ध करण्यास वैध कारण नसल्याचं कारण देत सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं। याची जाणीव समाजातील समुदायाला होण्याची गरज आहे आणि त्यानुसारच आंदोलनाची दिशा आणि त्या दिशेने वाटचाल होण्याची गरज आहे। सरतेशेवटी मनोज जारागे यांचं 29 ऑगस्ट ते सलग 17 दिवस सुरू असलेलं उपोषण संपलं, पण हाती काय मिळालं तर उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये नाकार दिलेला आरक्षणाचा मुद्दा जो भासणात पडलेला होता तो मनोज जारागे यांच्या उपोषण आंदोलनामुळे अजेंड्यावरती आला। 1 महिन्याचा कालावधी मिळाला आणि त्या दृष्टीने शिंदे समिती नेमण्यात आलेली आहे। परंतु शिंदे समिती ही सर्वोच्च समिती म्हणता येणार नाही, कारण कलम 340 मध्ये शिंदे समिती टिकली पाहिजे। परंतु या आंदोलनाचं फलित हा विषय अजेंड्यावर आलेला आहे आणि नव्या शक्यता निजामकालीन नोंदीमुळे मिळालेल्या आहेत। याचा विचार करता मराठा आरक्षण योग्य दिशेने चालले आहे, परंतु त्याचा रोख बदलण्याची गरज आहे। मराठा आरक्षण हा विषय किचकट आणि मोठा असल्यामुळे यातले नोंदी प्रेक्षकांना कदाचित रटाळवाणी वाटत असतील, परंतु हा गहन प्रश्न समाजातील 32% समुदायांशी निगडीत आहे। म्हणून सर्वांगीण बाबी तपासणं हे आमचं क्रमप्राप्त कर्तव्य आहे। तुर्तास थांबूयात। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा कमेंट बॉक्समध्ये। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।